नमस्कार, मी रत्नाकर आणि आपण पाहत आहात नागपूर समयचं मराठी बातमीपत्र। आजच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्यानं मोठ्या फसवणुकीच्या प्रकरणात कारवाई करत 60 लाख रुपयांच्या प्लॉटिंग घोटाळ्याचा पर्दाफाश केलाय। फिर्यादीनं पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार आरोपींनी स्वतःला प्लॉटिंग व्यवसायातील मोठे व्यापारी असल्याचं सांगून पैसे दुप्पट करून देण्याचं आमिष दाखवलं। फिर्यादीनं 21,50,000 रुपये बँकेतून ट्रान्सफर केले आणि 35 लाख रुपये रोख दिले। सुरुवातीला 25 लाख रुपये परत पण देण्यात आले, मात्र उर्वरित 35 लाख परत न देता चेक बाउन्स करण्यात आला। गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपीला राजस्थानमधील जयपूरहून अटक केली। चौकशीत त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आहे। पोलिसांनी सांगितलं की आरोपी आणि त्याच्या आईविरुद्ध यापूर्वीही अनेक फसवणुकीचे गुन्हे दाखल असून त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे। नागपूरच्या पाचपावली परिसरात जमिनीच्या वाटपावरून झालेल्या कौटुंबिक वादानं हिंसक वळण घेतलंय। या वादात 2 सख्या भाच्यांनी आपल्या काकांवर लाकडी दांडक्यांनी जबरदस्त हल्ला केला, ज्यात ते गंभीर जखमी झाले। जखमी अवस्थेत त्यांना धंतोलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान 24 तासातच त्यांचा मृत्यू झालाय। पाचपावली पोलिसांनी मृताच्या मुलाच्या तक्रारीवरून दोन्ही आरोपींना अटक केली असून IPCच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नागपूर शहरातील मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या साखळी चोरीच्या घटनांचा तपास आता वेग घेतोय। पोलीस गुन्हे शाखेच्या साखळी चोरी विरोधी पथकानं तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे कळवणा परिसरातील एका आरोपीला अटक केली आहे। त्याच्याकडून 12 ग्रॅमची सोन्याची साखळी आणि एक मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे। चौकशी दरम्यान त्यानं 20 सप्टेंबर रोजी ताजबाग परिसरात एका ज्येष्ठ नागरिकाकडून साखळी हिसकावल्याची कबुली दिली। याच आरोपीनं आणखी 2 साखळ्या चोरीच्या घटना देखील स्वीकारल्या आहेत। पोलिसांनी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे। अंबरनाथ शहरात अंमली पदार्थाविरोधात मोठी पोलीस कारवाई करण्यात आली आहे। अंबरनाथ पश्चिमेतील भगतसिंग नगर येथे पोलिसांनी छापा टाकून सुमारे 2.5 लाख रुपयांचा ड्रग्सचा साठा जप्त केला असून शरीफ सलीम शेख आणि त्याची पत्नी आसिया शरीफ शेख या दोघांना अटक करण्यात आली आहे। जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थांमध्ये 1.60 लाख रुपये किमतीचा MD ड्रग्स, 80,000चे हेरोईन, 334 थिनरच्या बॉटल्स आणि कोडिन सिरपच्या बाटल्या यांचा समावेश आहे। पोलिसांनी सांगितलं की आता आरोपींवर कठोर आणि प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार आहे। तर आजच्या या मराठी बुलेटिनमध्ये इतकंच। महाराष्ट्रातील प्रत्येक महत्त्वाची आणि विश्वसनीय बातमी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी जोडलेले रहा नागपूर समय न्यूज सोबत। पहा, जागरूक रहा, कारण इथेच मिळतात सर्वात अचूक बातम्या सर्वात योग्य वेळी। आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या। नमस्कार।